नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं SF न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। आज नाला सुपारा में सीटी की अलग ही गूंजती दिखाई दी। लोकसभा चुनाव अंतर्गत प्रचार प्रसार जोरों से शुरू है। हर पार्टियां अपना प्रचार प्रसार कर रही है, बड़ा दमखम लगा रही है। बहुजन विकास आघाड़ी भी पिछले कई दिनों से, जब से फॉर्म भरे गए हैं तब से लगातार प्रचार प्रसार कर रही है। लेकिन बहुजन विकास आघाड़ी एक स्ट्रेटेजी के तहत इतने दिनों से ग्रामीण इलाकों में ज्यादा प्रचार प्रसार कर रही थी। उसी बहुजन विकास आघाड़ी ने आज नाला सुपारा में एक बड़ी बाइक रैली निकाली, जहां सीटी की गूंज आपको इस विजुअल में भी सुनाई दे जाएगी। एक बड़ी बाइक रैली निकाले जाने के बाद नाला सुपारा के ग्राउंड में एक बड़ी जनसभा हुई, जहां बहुजन विकास आघाड़ी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर ने उस सभा को संबोधित किया और लोगों से उन्हें वोट करने की अपील की। ज्यादा समय नहीं लूंगा क्योंकि कवरेज काफी बड़ी है। आप देखिए वीडियो में आगे किस तरह से आज की सभा में और रैली में क्या कुछ हुआ। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार भाई और बहनों, आने वाले 20 तारीख को भारी मतदान से बहुजन विकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री राजेश पाटिल को जिताना है। भाई और बहनों, आपका अभिवादन करने के लिए श्री माजी महापौर श्री नारायण मानकर, उनके साथ उमा पाटिल जी, संदेश यादव जी, राजू कामली जी, नितिन राउत जी, चले चलो ध्यान दीजिए। आने वाले 20 तारीख को बहुजन विकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार को भारी मतदान से बहुजन विकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार श्री राजेश जी पाटिल को जिताना है। भाई और बहनों, ध्यान दीजिए, आने वाले 20 तारीख को भारी मतदान से जात होता। जव्हार असेल, मोखाडा असेल, वाडा असेल, विक्रमगड असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, पालघर, गावोगाव लोकांना भेटत होतो। राजेश पाटीलनी जसं सांगितलं, सरपंच, एक अतिशय चांगलं वातावरण, म्हणजे मगाशी बोलल्याप्रमाणे 9 ते 14 बळीराम जाधव हा सगळ्यात माझा फेवरेट। आपल्याकडे मनीषाताई पण इच्छुक होत्या, बळीराम जाधव पण, नाही इच्छुक म्हणजे काही लोक कार्यकर्त्यांनी नावं दिली, पण सगळे 7 उमेदवार एकत्र बसले। मला येऊन सांगितलं, मी सगळ्यांना बसायला सांगितलं का तुला, मला सगळे सारखे, मला सांगितलं का राजेशला देऊन टाकू आपण, यंग आहे। मनीषाताई नेमकर का डहाणू पालघरला फिरत असताना एक न एक सभा, एक न एक ठिकाणी भाषण, बळीराम जाधव पूर्व पट्ट्याची केली, जव्हार मुखाड्याला फिरला, परवा दिवशी तलासरी लावते, अंगात ताप आणि काहीतरी इन्फेक्शन झालेलं, तरी जव्हारला मला सकाळी फोन, म्हणजे माझ्याकडे अजून असतील ते फोन, 12-1 वाजता का कधीतरी फोन, आप्पा हे जव्हारचे असे माजी नगरसेवक आहेत, माजी सभापती आहेत, त्यांच्याशी बोला। सगळं बोललो मी। काल सगळ्या प्रचारात फिरत असताना, म्हणजे वालीव, गोखिवरा, कालपासून मी वसईत आलो होतो, इतके दिवस वसईत नव्हतो। वालीव, गोखिवरा, पेल्लार, म्हणजे इकडे बसलेले शकीरबाई, अब्दुलबाई, हबीबबाई वगैरे सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी, मुस्लिम कार्यकर्त्यांनी जबरदस्त मोठी मिटिंग लावली। तिकडे जायचं होतं, परत काय एक रंगारंग कार्यक्रम, म्हणजे
जव्हार मोखाड्याहून मी कधीच 12-1च्या अगोदर निघालो नाही तिकडून. रात्री 2-3 वाजता घरी यायचं. 1-2 दिवस तिकडेच राहिलो. तर मला इकडे येत असताना कोणतरी बोललं ना, विल्यम गोकिवऱ्याचा आपला कार्यकर्ता तो पण होता. त्याला सरीला, राजेश तू चला नशीबवाला आहे हा. कुठे गेला का काय दिल्लीला? वरतून नजर फिरते ना. राजेश तुझ्या बापदादांची आहे पुण्याई, बरोबर आहे. जिल्हा परिषद सदस्य, ती रिझर्व्ह झाली म्हणून याला पंचायत समितीला उभा केला. तो तिकडे जनरल जागेवर सभापती. आपण 2 आमदार वसईचे म्हणून एक पालघरचा उमेदवार दिला. माणसाचं नशीब कसं उघडते बघा ना. जिल्हा परिषद रिझर्व्ह म्हणजे महिला करता झाली, त्याला पंचायत समितीला उभा केला. अगोदर जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती. मी बोललो का तो वाडा मतदारसंघ, आता बोईसर मतदारसंघात आहे. अगोदर वाडा मतदारसंघात वनगासाहेब वगैरे ते काय तेवढं लक्ष देत नव्हते. मी बोललो मी तर वसईचा आमदार आहे, आपल्या ग्रामीण भागाला न्याय मिळेल, राजेशला देऊ. आपल्याच लोकांनी विरोध केला. अरे वसईतला जे सभापती ते इच्छुक पण होते, त्यांनी पण सांगितलं मी त्यांना तरुण पोरगा आहे, देऊन टाकू एकदा. आणि काय झालं तर बदलू ना आपण वर्षांनी, नीट नाही असेल, जमलं नाही तर. मला आश्चर्य वाटलं. त्यानंतर सगळ्यांनी येऊन सांगितलं फार चांगला माणूस दिला. अगदी 8 दिवसापूर्वी ज्यावेळी मी गिरीत फिरीत एरियात फिरत होता त्यावेळी मेरी अँड्रांटिस आपल्या माजी उपसभापती त्या मला बोलल्या, मला नाही भाषण करताना, आप्पा आम्ही तुमचे विशेष आभार मानतो, धन्यवाद देतो का तुम्ही आमचा उमेदवार, म्हणजे तुमचा काय आपला नाही आमच्या पंचायत समितीचा उमेदवार आहे. वा मेरी मॅडम, आजपर्यंत मी नेता होतो, आता डायरेक्ट आपण ते पालघरला पद दिलेलं आहे का आमदाराचं, तर 2दा निवडून आणला. तो पळून गेला आपल्यातून. पळाला एक दुसरा पालघरचा तयार केला. एक दुसरा पालघरचा तयार केला. मी निश्चित तुमच्या पक्षातून नाही उभा राहणार. म्हटलं रे बाबा, तू 2-5 हजार मताचा गिरायक आहे, पालघरचा आहे म्हणून तुला करतो का जमतो ग. मी आणि क्षितिज वसईचे ना म्हणून पालघरला देतो. राजेशचा दोष काय तर त्याचे बापदादा 300 मीटर पालघरच्या अलीकडे पैदा झाले. 300 मीटर पहिले म्हणजे विलास तरी राहायचा राजेशच्या घरापासून 500 मीटरवर. फरक एवढं. पालघर जिल्हा वसई, पालघर तालुका वसई तालुका. 2-4 जणांचं बोलणं झालं. मी डिक्लेअर करून टाकलं आता राजेश पाटील उभा राहील. वसई बिसई काय नाही बघायचं मला, आता राजेश पाटील. खूप झाले नखरे. तो जो उमेदवार पळून जात नाही आपला, तर हा आता पण जिल्हा परिषदेमध्येच बसला असता. त्याच्या नशिबाकरता तो पळून गेला आणि हा आमदार झाला. कशाने नशीब लिहून आणलाय ते देवालाच माहिती. अरे भल्या माणसा, बंधू, मी, आमच्या बायका सोडत रे, आमच्या सुना, आमच्या नाती. आज फोटो काढला एक, सगळ्या नाती एवढूच्या चिल्ल्या पिल्ल्या, मोंटीच्या, चिकूच्या पोरी, बिट्टूच्या पोरी, पिवळा ड्रेस, शिट्या फुर करतात. आम्ही पण येणार. बोललो वा, नोकरीला कोण कोण ठेवल्यात? पुरा ठाकूर खानदान. जगीर भाई, हमसे सबको काम पे रखा है इसने. रात को 12-1 बजे हम मीटिंग लेते हैं.
नाही सगळ्यांनी अभिनंदन सगळ्यांनी काल जी मिटिंग झाली मुस्लिम समाजाची जिल्ह्यातले वेगवेगळे आलेले गैरसमज म्हणजे कसा शिवसेना कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही मिळत आपल्या दिसते का कुठे पण मुस्लिम एरियात गेले का हितेंद्र ठाकूरला मत म्हणजे बीजेपीला मत आता उभा आहे राजेश बहुजन विकास आघाडी आपला पक्ष पण यांना मत म्हणजे बीजेपीला मत यांचा घटस्फोट झालाय माहिती आहे ना सेना बीजेपीचा माहिती आहे का कधी झालाय कधी झाला 19ला नाही 14ला तुम्हाला वाटते 19लाच घटस्फोट झालाय यांचं हे आपली बायको निघून जाते ना रागावून कधीतरी तिच्या वडिलांकडे मी प्रवीणा नाही गेली तसं 14 मध्ये वेगळे झाले 287 जागेवर वेगळे लढले समोरासमोर 228 जागा वसई त्याच्यावर विशेष प्रेम शकीरभाई ये ध्यान से सुनो खाली एक सीट थी पूरे महाराष्ट्र में वसई जिसपे हितेंद्र ठाकुर खड़ा रहा था 14 में आज भी रहा हूं तो उस वक्त शिवसेना का उम्मीदवार विवेक जी पंडित इनको विनोद जी तावड़े बीजेपी के उस वक्त के अध्यक्ष उन्होंने लेटर निकाल के वसईमध्ये आमचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा इतना प्यार है मेरे पे सब लोगों का ध्यान में है क्या अच्छा या आपको किसने बोला कि मैंने पाठिंबा दिया किसी ने कागज दिखाया पण नशीबवाला आहेत म्हणजे मी नशीबवाला आहे राजेश नशीबवाला आहे हे सगळे गैरसमज होत असताना समाजाने पुढाकार घेतला भले भले नेते आले समाजातले वतनदार मुंबईपासून हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।